नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असा अगदी हॉटेलसारखा डाळ तडका, तोही घरच्या घरी आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम आपण या ठिकाणी डाळ जी आहे ती मोजून घेणार आहोत. मी या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला डाळ मोजून टाकायची आहे. मी या ठिकाणी वाटीचा वापर केलेला आहे. एक वाटी तूर डाळ मोजून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकता. ज्या वाटीने आपण तूर डाळ मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला आणखीन एक डाळ मोजून घ्यायची आहे. मी या ठिकाणी ज्या वाटीने तूर डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. आपल्याला या ठिकाणी 2 डाळीपासून आपल्याला डाळ तडका बनवायचा आहे, त्यामुळे मी या ठिकाणी मूग डाळ आणि तूर डाळीचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन डाळ ॲड करू शकता. आता आपल्याला या ठिकाणी डाळ जी आहे ते 3-4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत त्याचं पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपल्याला ती डाळ धुवून घ्यायची आहे. पहा, अशा पद्धतीने मी 3 ते 4 वेळेस धुवून घेतलेली आहे. ही डाळ आता आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजवून घ्यायची आहे. डाळ भिजवून अर्धा तास झालेला आहे. आता आपण डाळ शिजवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी कुकरचा वापर केलेला आहे. त्यामध्ये आपण जी डाळ भिजवून घेतलेली आहे ती डाळ आपल्याला कुकरमध्ये या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. पूर्ण डाळ कुकरमध्ये टाकून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाणी टाकून घ्यायचं आहे. जास्त पाणी न वापरता आपल्याला या ठिकाणी डाळ भिजली इतपतच पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे डाळ जी आहे ती पटकन अशी शिजली जाते. आता आपण त्यामध्ये 3 ते 4 लवंग टाकून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 2 हिरवी विलायची टाकून घेतलेली आहे. डाळ शिजतानाच त्यामध्ये लवंग आणि विलायची टाकल्यामुळे डाळ तडका जो आहे तो चवीला खूपच मस्त असा तयार होतो, त्यामुळे अगोदरच टाकून घ्यायचं आहे साहित्य. आता आपण त्यामध्ये 1/2 चमचा हळदी पावडर टाकून घेतलेले आहे. सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्स करून व्यवस्थित कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे. झाकण लावून मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्यानंतर डाळ जी आहे ती एकदम परफेक्ट अशी शिजली जाते. आता आपण डाळ तडका बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. तूप थोडंसं गरम झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल आणि तूप व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये या ठिकाणी 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी मोहरी वापरू शकता. मी फक्त जिरेच वापरलेले आहेत. जिरे छान असे फुलू द्यायचे आहेत. जिरे छान फुलल्याच्या नंतरच आपल्याला या ठिकाणी त्यामध्ये 2 तमालपत्र आणि 1 विलायची टाकून घ्यायची आहे. मी या ठिकाणी 1 मसाला वेलची आणि 2 तमालपत्र टाकून घेतलेले आहेत. हे साहित्य आपल्याला छान असं थोडंसं परतू द्यायचं आहे. लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 2 लाल सुक्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. लाल सुक्या मिरच्या टाकल्याच्या नंतर आपल्याला ते छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं परतलं की लगेच त्यामध्ये 1 कांदा बारीक असा कट करून टाकून घेतलेला आहे. कांदाही आता आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मीडियमच ठेवायची आहे. मीडियम गॅसवर कांदा जो आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा सोनेरी झाला की लगेच त्यामध्ये या ठिकाणी मी 2 हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे. हिरवी मिरची अवश्य टाका, त्यामुळे डाळ तडका जो आहे तो चवीला खूपच मस्त असा लागतो. हे सर्व साहित्य आता आपल्याला 1 2 ते 3 मिनिट छान असं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. मी या ठिकाणी अद्रक आणि लसूण जे आहे ते थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. तर हे आपल्याला त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण अद्रक आणि लसूण छान असं परतून घेऊया. अद्रक आणि लसूणची पेस्ट जी आहे ती या ठिकाणी खूप मस्त अशी परतून झालेली आहे. आता आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेलं टमाटर टाकून घेतलेलं आहे. मी या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे टमाटे बारीक अशी कट करून घेतलेले आहेत. तेही त्यामध्ये टाकून आता आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी टमाटोची प्युरी करून टाकू शकता. मी या ठिकाणी टमाटर कट करून टाकलेलं आहे. टमाटर पटकन असं सॉफ्ट होण्यासाठी 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे टमाटर जे आहे ते पटकन असं सॉफ्ट होतं आणि पटकन शिजलं जातं, त्यामुळे 1 चमचा मीठ टाकून व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. छानपैकी आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने डाळ तडका बनवल्याच्या नंतर तो अगदी हॉटेलसारखा डाळ तडका घरच्या घरी तयार होतो, त्यामुळे अशा पद्धतीनेच डाळ तडका बनवून पहा. आता आपण या ठिकाणी सुके मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. काश्मीरी लाल मिर्च पावडर मी या ठिकाणी वापरलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घरगुती लाल तिखटही वापरू शकता, पण अगदी हॉटेलसारखा डाळ तडक्याला रंग येण्यासाठी मी या ठिकाणी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च वापरलेली आहे आणि 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे. सर्व मसाल्यात आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. कांदा, टमाटर आणि सर्व मसाले एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य एकदम मस्त असं या ठिकाणी मी परतून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला या ठिकाणी स्लोच ठेवायची आहे, म्हणजे आपल्या या ठिकाणी सुके मसाले जे आहेत ते टाकलेले करपणार नाहीत. त्यामुळे स्लो फ्लेमवरच आपल्याला या ठिकाणी सर्व साहित्य परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण या ठिकाणी शिजवून घेतलेली डाळ जी आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि डाळ टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण साहित्य डाळीसोबत एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ पूर्णपणे टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता, पण या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. मी या ठिकाणी पाणी वापरणार नाही, कारण हॉटेलसारखा डाळ तडका म्हणल्याच्या नंतर तो थोडासा दाटसरच असतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचा डाळ तडका तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला या ठिकाणी त्यावरती बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकून घेतल्याच्या नंतर 1 चमचा गरम मसाला मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी डाळीला 4 ते 5 मिनिट छान असं लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. आपण जो या ठिकाणी सर्वात शेवटी गरम मसाला टाकलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण तडका बनवून घेऊया.
तडका बनवण्यासाठी मी या ठिकाणी पातेल्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे टाकून घेऊ शकता. तेल जे आहे ते आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल मस्त गरम झालं की लगेच त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे आपल्याला व्यवस्थित असे फुलू द्यायचे आहेत. जिरे छान फुलले की लगेच त्यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. मिरच्याही आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला अतिशय लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरच हे सर्व साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी अर्धा इंच अद्रकीचे तुकडे एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत उभ्या आकारामध्ये. तेही आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची टाकून घेतलेली आहे. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्व साहित्य छान असं तडका तयार झाला की लगेच आपल्याला या ठिकाणी डाळीवरती टाकून घ्यायचं आहे. तडका टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला डाळ जी आहे ते 3 ते 4 मिनिट आणखी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे तडका जो आहे तो पूर्णपणे डाळीमध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो आणि एकदम हॉटेलसारखा डाळ तडका जो आहे तो घरच्या घरी आपला तयार होतो. त्यामुळे मी या ठिकाणी 3 ते 4 मिनिट डाळ जी आहे ते छान शिजवून घेतलेली आहे. अशा पद्धतीचा डाळ तडका तुम्ही घरच्या घरी बनवून गरम गरम चपातीसोबत किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता. चवीला खूपच मस्त असा लागतो आणि खूपच पटकन असा तयार होतो. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही डाळ तडक्याची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल. न खाणारेसुद्धा खूप आवडीने हा डाळ तडका खातील. ही आजची डाळ तडक्याची रेसिपी बनवायला जितकी साधी आणि सोपी आहे तितकीच चवीला खूप भन्नाट अशी तयार होते. त्यामुळे अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.